नमस्कार मित्रांनो, अरण्य गावराने आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बघू शकता ही आपली ओरिजिनल गावरान कोंबड्यांची पिल्लं आहेत. किती ॲक्टिव्ह पिल्लं आहेत ते बघू शकता तुम्ही. ही आपली आज 2 महिन्याची पिल्लं झालेली आहेत आणि या पिल्लांची बुकिंग होती. तर आपण ही पिल्लं आज डिलेवरी करणार आहोत. तर तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवतो, आपण कशाप्रकारे पॅकिंग करतो, कशाप्रकारे पिल्लं डिलिव्हरी करतो. बघू शकता किती वेगळ्या वेगळ्या मल्टी कलर्समध्ये पिल्लं आहेत. आपल्याकडं अशा नुसत्या काळ्या किंवा नुसत्या लाल किंवा नुसत्या सफेद असे एकसारख्या रंगाच्या कोंबड्या अजिबात नसतात, कारण भरपूर रंगाचे कोंबडे पण आहेत आपल्याकडं. किती वेगळे वेगळे आणि किती सुंदर सुंदर असे रंग आहेत बघू शकता. आणि पिल्लांची क्वालिटी पण बघा मित्रांनो. 2 महिन्याची पिल्लं यांना कोण म्हणणार सुद्धा नाही, कारण प्युअर गावरांमध्ये आहेत. आपण फिडिंग परत त्यांचे जे काही थोडेफार औषधं आहेत त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं पाण्याचं खाद्याचं नियोजन एकदम प्रॉपर पद्धतीने करतो, त्यामुळे ही ग्रोथ आहे. हे बघू शकता अशा प्रकारे आपण बॉक्सला होल पाडून घेतलेले आहेत चारी बाजूनी, पण त्यांना व्हेंटिलेशन राहावं यासाठी. या एका बॉक्समध्ये आपण 25-25 किंवा 20-20 पिल्लं जेवढी बसतील तेवढीच बसतो. दाटीवाटी करत नाही पिल्लांना ट्रान्सपोर्टिंगच्या टायमाला, कारण गर्दीत पिल्लं मरतात. हे बघा किती मोठी मोठी झालेली आहेत पिल्लं. पिल्लांची शेपटी बघा, पिल्लांचे पंख बघा. एकासुद्धा पिल्लाची आपण चोच कापलेली नाही आहे, तरीसुद्धा पिल्लांच्या पंख बघू शकता तुम्ही. एवढी सुंदर ग्रोथ झालेली आहे पिल्लांची. हे आता त्यांना आपण खायला कणी टाकलेली आहे भाताची. हे बघा किती भारी रंग आहे, एक नंबर, एकदम राखाडी कलरचा. कबुतरासारखे दिसत आहेत काही. पिल्लांचा ॲक्टिव्हपणा बघू शकता मित्रांनो, किती जबरदस्त पिल्ले आहेत. आणि आपल्या पिल्लांचे पाय बघू शकता तुम्ही. पाय हे पिवळे नाही आहेत, तर लाल आणि सफेद आणि असे काळ्या रंगाचे आहेत. जे सफेद रंगाचे असतात ते पुढे जाऊन जशी जशी पिल्लं मोठी होतात तशी तशी लालसर दिसायला चालू होतात मित्रांनो. पिवळ्या रंगाची पायाची तुम्हाला पिल्लं दिसणारच नाहीत अजिबात आपल्या ह्याच्यात. ही ओरिजिनल गावरांची खासियत असती. आणि हा ॲक्टिव्हपणा जो ह्यांच्यात दिसतोय याला ओरिजिनल गावरान पक्षी म्हणायचं. हे बघा आता आपण ही पिल्लं भरायला सुरुवात केलेली आहे. हे बघा पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही. बघा हे बघा किती चपळ आहेत, अजिबात असे शांत बसत नाहीत. या अशा प्रकारे आपण बॉक्समध्ये, या मोठ्या मोठ्या बॉक्समध्ये 25-25 पिल्लं भरलेली आहेत. हे बघा पिल्लू किती मोठं झालेले. आता ही अजून 2.5 ते 2.25 महिन्यात, म्हणजे 4.5 ते 4.5 महिन्यातच पिल्लं आपल्या अंड्यावर येऊन जातात. अशा प्रकारची क्वालिटी मेंटेन केली तरच आपलं कुक्कुटपालन यशस्वी होतं मित्रांनो. हे बघा बॉक्सला पूर्ण चिकट टेप वगैरे लावून. ही आपली गाडी आहे, काकांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे का इकडे हडपसरला लोणीमध्ये पुण्यात. तर आपण त्यांना आज डिलेवरी करणार आहोत. डिलेवरी चार्जेस त्यांनी एक्स्ट्राचे दिलेले आहेत आपल्याला. हे बघू शकता. हे असं गाडीत नेणं खूप रिस्की काम आहे मित्रांनो, तरी पण आपण आपल्या कस्टमर्ससाठी ही जोखीम घेत असतो. हे बघा आपण या काकांच्या शेडवरती पिल्ले सोडलेली आहेत. बघू शकता पिल्लं किती ॲक्टिव्ह आहेत. जवळजवळ आपण 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास करून ही पिल्लं पोच केलेली आहेत. आपल्याला 3.5 ते 4.25 तास लागलेत पिल्लं भरण्यापासून त्यांच्याकडे पोच करेपर्यंत. काकांनी आपल्याकडनं तुसपर मागवला होता. आणि हे बघू शकता यांनी पहिल्यासुद्धा कोंबड्या पाळलेल्या आहेत सरांनी. त्यांच्याकडे जवळजवळ 25 ते 30 शेवग्याची मोठी मोठी झाडं आहेत. त्यांनी आत्ताच कटिंग केलेली आहे 15 दिवसापूर्वी. आता जशी जशी पिल्लांना सावलीची गरज भासेल तसं तसं आपोआप शेवगा त्यांना सावली देईल, त्या हिशोबानेच त्यांनी कटिंग केलेली. त्यांचे पक्षीसुद्धा बघू शकता किती सुंदर आहेत. आणि त्यांनी आपल्यासारखंच ते मांडव केलेले आहेत त्यांना कोंबड्यांना बसण्यासाठी. ते सुद्धा एकदम भारी प्रकारे पक्षी सांभाळतात हे काका. त्यांना आपण अगोदरसुद्धा एक ऑर्डर दिलेली आहे. आता ही दुसरी सेकंड ऑर्डर आहे त्यांची. त्यांचं वातावरण खूप मस्त आहे मित्रांनो. तुम्हीसुद्धा पिल्लं घेताना या सगळ्या स्वच्छतेच्या आणि इतर गोष्टींची काळजी घ्या, मगच पिल्लं घ्या मित्रांनो. धन्यवाद.